मालेगाव महानगरपालिकेमध्ये एक्झिट पोलनुसार कुणाची सत्ता येणार आपण पाहूया। बघा मालेगावचे आकडे काय आहेत बघा। बघा भाजपला 8, शिंदेसेना 15, अजित पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेसला 3, एमआयएम ला 25। बघा मालेगावमध्ये एमआयएम ला मोठं यश मिळेल असा अंदाज आहे आणि इतर 32, एकूण 84 जागांमध्ये भाजपला केवळ 8 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे। सामचा एक्झिट पोलनुसार शिंदेसेना 15, भाजप 8, अजित पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेसला 3, एमआयएम ला 25 आणि इतर 32 असं चित्र मालेगावचं असणार आहे। मालेगावमध्ये शिंदेसेनेच्या म्हणजे दादा भुसे हे शिंदेसेनेचे मंत्री आहेत, त्यांनी जोर लावला होता, मोठा प्रचार केला होता आणि आपण बघतोय सामच्या एक्झिट पोलनुसार मालेगावात त्रिशंकू अवस्था आहे। 25 जागांचं एमआयएम सर्वात मोठा पक्ष मालेगावमध्ये राहील असा अंदाज आहे, तर 22 जागांचं इस्लाम पार्टी ही दुसऱ्या क्रमांकावर राहील असा अंदाज आहे। शिंदेसेना 15, भाजपला 8 जागांचा अंदाज आहे। बघा मालेगाव महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार त्याला काय कारण आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडून। मालेगाव महापालिकेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीत पण झालेलं आहे। एकंदरीत मालेगावचा निकाल पाहता मालेगावमध्ये समाजवादी आणि इस्लाम पार्टी यांच्या युतीला सर्वाधिक 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या खालोखाल एमआयएम पक्षाला साधारण 25 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला 3 आणि भाजपला साधारण 8 जागा आणि शिवसेनेला जवळपास 15 जागा मिळण्याची शक्यता आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव। बघा आपण बघतोय की सामच्या एक्झिट पोलनुसार मालेगावमध्ये भाजप 8, काँग्रेस 3, शिंदेसेना 15, एमआयएम मोठा पक्ष राहील, 25 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे, तर इतर 32। बघा मालेगावमध्ये एमआयएमचा मोठा प्रभाव राहील असा अंदाज सामचा एक्झिट पोलनुसार आहे। मालेगावची निवडणुकीत देखील गाजली होती, अनेक मुद्द्यांवरही गाजली होती, मात्र भाजपला तिथे काय फार मोठं यश मिळणार नाही, मात्र एमआयएमचा प्रभाव राहील। खरं तर शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसेने देखील मालेगावमध्ये खूप जोर लावला होता, मोठा प्रचार केला होता, मात्र शिंदेसेनेला 15 जागांवर यश मिळेल मालेगावमध्ये असा अंदाज व्यक्त होतोय सामच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार।